नमस्कार, रामकृष्ण हरी. मी वैष्णवी. आपल्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. सध्या आपण गवळणीच्या साथीसाठी वाजवली जाणारी विशेष लग्गी पाहत आहोत आणि त्या लग्गीचे व्हेरिएशन्स पाहत आहोत. तर मागच्या व्हिडिओमध्ये, मागच्या तबला लेसनमध्ये आपण जे व्हेरिएशन पाहिलं होतं ते अशा पद्धतीने वाजत होतं. अशा पद्धतीने होतं आणि आज आपण त्याच्याच पुढचं एक व्हेरिएशन शिकणार आहोत. म्हणजे या व्हेरिएशन मध्ये आपण डग्ग्याच्या जागा जास्त ऍड करणार आहोत. तर ते व्हेरिएशन कसं वाजतं? म्हणजेच ती लग्गी 4 मात्रांची होती. 1 1 2 3 4 1 2 3 4 आणि ही लग्गी आपल्याला 8 मात्रांमध्ये वाजवायची आहे. 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8. म्हणजेच त्या लग्गीचा आपण इथे विस्तार करत आहोत. ती लग्गी 4 मात्रांची होती मागच्या लेसन मध्ये जी शिकवली ती, आणि ही लग्गी 8 मात्रांची आहे. तर ज्यांनी कोणी मागचं तबला लेसन पाहिलं असेल त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते. तसेच एंड स्क्रीनला सुद्धा त्या व्हिडिओची लिंक त्या व्हिडिओची लिंक टाकते. तर ज्यांनी कोणी तो व्हिडिओ पाहिलेला नसेल, पहिल्यांदा तो व्हिडिओ पहा, तरच तुम्हाला हा तबला लेसन इथे समजेल. ही जी मी लग्गी आता वाजून दाखवली, हिचा निकास कसा आहे आणि बोल काय आहेत हे आपण पाहूया. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर या लग्गीचे बोल आहेत: धाध दिद्धा धाध दिद्धा धाध दिद्धा धान तित्ता, धाध दिद्धा धाध दिद्धा धाध दिद्धा धाध तित्ता. अशा पद्धतीने शेवटी आपल्याला न वाजवताना सेम मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे न ला टिचकी द्यायची आहे आणि तित्ता मोकळा जाईल. अशा पद्धतीने तित्ता. तर धाध दिद्धा धाध दिद्धा धाध दिद्धा धाध तित्ता, धाध दिद्धा धाध दिद्धा धाध दिद्धा धाध तित्ता, धाध दिद्धा धाध दिद्धा दिद्धा धाध तित्ता, धाध दिद्धा धाध दिद्धा धाध दिद्धा धाध तित्ता. अशा पद्धतीने ही लग्गी वाजते. इथे डग्ग्यावर काय करायचे आपल्याला? एकदा खुल्ला, सुरुवातीला 10 वाजवताना खुल्ला, त्यानंतर घिसारा, पुन्हा खुल्ला घिसारा, खुल्ला घिसारा. अशा पद्धतीने शेवटपर्यंत करत जायचं आहे. म्हणजे शेवटी धान तित्ता आहे त्याच्या आधीपर्यंत, म्हणजे धाध दिद्धा धाध दिद्धा धाध दिद्धा इथपर्यंत, आणि शेवटचा 10 तो खुल्ला जातो. तर एकदा खुल्ला, एकदा घिसारा, एकदा खुल्ला, एकदा घिसारा, एकदा खुल्ला, एकदा घिसारा. कशा पद्धतीने? हा खुल्ला, हा, पुन्हा 9 वाजवताना घिसारा, पुन्हा 10 वाजवताना खुल्ला, पुन्हा 10 वाजवताना घिसारा, धाध दिद्धा. सेम मागच्या व्हिडिओमध्ये, मागच्या तबला लेसन मध्ये आपण पाहिलं त्याप्रमाणेच, आणि त्याच रिपिटेशन करायचे आपल्याला. धाध दिद्धा धाध दिद्धा धाध दिद्धा असं 3 वेळा आपल्याला रिपिटेशन करायचे. धाध दिद्धा धाध दिद्धा धाध दिद्धा. आणि शेवटी हा नॉर्मल खुल्ला, आणि 9 वाजवताना टिचकी द्यायची, लगेच द्यायची, कारण इथे टिचकी लगेच येते. म्हणजे 10 केलं की लगेच 10चा आघात केला की लगेच आपल्याला 9 वाजवताना टिचकी द्यायची. धाध दिद्धा धाध दिद्धा धाध दिद्धा धाध तित्ता, धाध दिद्धा धाध दिद्धा धाध दिद्धा धाध तित्ता. आता शक्यतो गवळणींची साथ करत असताना आपण काय करत असतो? भजे टेका फार कमी वेळेला तिथे वाजवला जातो. सुरुवात सुद्धा आपण लग्गी वाजूनच करत असतो. तर जेव्हा आपण सुरुवात वाजवत असतो, म्हणजे उठणीच्या आधीचा जो पार्ट वाजवत असतो, तिथे आपण शक्यतो 4 मात्रांमध्येच वाजवत असतो. असं. पण जेव्हा आपण उठाण घेऊ आणि स्थायीचं जो अंतर आहे, स्थायीचं जे वाक्य आहे ते 3 वेळा जे म्हटलं जातं उतरणीच्या आधीचं, ते ज्या वेळेस चालू होईल त्यावेळेस तुम्ही तिथे ही लग्गी वापरू शकता. अशी अशा पद्धतीने. ही लग्गी वाजवत असताना तुम्हाला घिसारा तुम्ही जेवढे फोर्सने द्याल आणि चुटकी जेवढे फोर्सने वाजवाल तेवढी ही लग्गी आणखी उठावदार होईल.
पद्धतीने थोडी मी फास्ट स्पीड मध्ये वाजून दाखवते. माझा डग्गा थोडासा हलतोय जागेवरून गिसारा देताना, त्यामुळे मी थोडा हलक्या पद्धतीने वाजवते, नॉर्मल वाजवते. तुम्ही तिथे फोर्स लावायचा आहे. अशा पद्धतीने. आणि जर तुम्हाला इथे घिसारा द्यायचा नसेल तर तुम्ही ह्या पद्धतीने बोटांचा वापर करून सुद्धा वाजवू शकता. कशा पद्धतीने, पण यापेक्षा तुम्ही जर घिसाऱ्याचा जर वापर केला बोटांनी वाजवण्यापेक्षा, तर त्या लग्गीला उठाव मिळतो आणि ती आणखी त्यामध्ये गोडवा निर्माण होतो. त्यामुळे तुम्ही शक्यतो इथे घिसाऱ्याचाच वापर करा. तर अशा पद्धतीची ही लग्गी होती 8 मात्रांमध्ये वाजवली जाणारी. मागच्या लग्गीचाच विस्तार आहे. आणि मागची लग्गी जर तुम्हाला समजली असेल तर ही लग्गी तुम्हाला डेफिनेटली समजेल. पण तरी जर काही त्यात तुम्हाला उणिवा वाटल्या असतील, काही गोष्टी समजल्या नसतील, काही अक्षरे समजली नसतील, तर तुम्ही कमेंट करून मला नक्की कळवा. मी तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर आज यासह इथेच थांबूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या तबला लेसनमध्ये याच लग्गीच्या आणखी एका व्हेरिएशन सोबत. आय थिंक व्हेरिएशन आहेत, हां अजून एक व्हेरिएशन राहिलेलं आहे. तर याच लग्गीच्या आणखी एका व्हेरिएशन सोबत. तोपर्यंत रियाज करत राहा, तबलामय राहा. धन्यवाद.